लागलं रे. अरे बंटी बोल ना. तर नमस्कार मंडळी, मुलांचं स्वागत आपल्या चॅनल रात्री व्लॉग्स. तर आजची तारीख आहे 24 ऑगस्ट. तर आज संडे आहे आणि आपण जात आहोत आपल्या राईडवरती खोपोलीला. आमची ठिकाणे काय तरी ठरली नाही आहेत, पण आता बघूयात खोपोलीला पोहोचून काय करतो आणि काय नाही. आपल्यासोबत आहेत आता बंटी सर्वेश. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो आहोत इथून आपल्या कांजूरमार्गवरून. आपल्या 2 गाड्या आहेत इथे, ही एक आणि ही. तर मंडळी कसं आहे जोश, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम कडक. चला निघूया. गणपती बाप्पा चला. आमची माणसं जातात खरं तर खोपोलीला, पण लावलेत कोकणात जाणारी गाणी. ऐकव ऐकव. हो बॅगेत आहे काय? बॅगेत आहे. काय म्हणती, काय वाटतंय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. बापरे मोठा बोट नको. बघा मापली आहे. तोंड अजून मापली. 1 तासाने आपण आता पोहोचलेलो आहोत पनवेलच्या पुढे. आम्ही थांबलेलो आहोत सगळे. आता नाश्ता करूयात. कसं वाटतं एकंदरीत प्रवास हा? 1 नंबर. आतापर्यंत 1 नंबर. कशी आली गाडी? एकदम फुल कडक सुसाट आली एकदम. हा इच्छा गावात ऐकत नाही. घरच्यांना काय सांगितलंस तू? नाही खरं खरं सांगितलं. खरं खरं. ओके ओके. हे या साईडला 2 रायडर लोक आहेत आपली. आणि नाश्ता आलेला आहे. काकांनी आणलेला आहे नाश्ता. वडे आणलेले आहेत. कसं वाटतं बंटी तुला आपली हे एकंदरीत लॉंग राईड? खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर पहिली लॉंग राईड आहे का? हा बस आवाज. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं. पाऊस बिवसा काय? पाऊस पडतोय आता. हा बघू पुढे भेटला तर चांगलं. कोण? पाऊस. ओके चला नाश्ता करूयात जरा आता आणि तोपर्यंत आता निघूयात आणि सांगतो ना कसं काय ते पुढे. CMA चला इडली आली आहे, खाऊयात. नाश्ता बिस्टा करून आता आम्ही निघालो आहोत आपल्या खोपोलीच्या दिशेने पुन्हा एकदा. आता रस्त्यात आपण आपल्याला भेटलेलं आहे ते म्हणजे चौक गाव. म्हणजेच आपले सरसेनापती जे होते नेतोजी पालकर त्यांचं हे गाव आहे चौक. तर हे बघा, हा आहे आपला खोपोलीला जाण्याचा रोड आणि ते समोर तिथे जे आहे चौक गाव. तर असं सगळं आहे. म्हणजे ऐतिहासिक क्षण आपल्याला जे ऐतिहासिक आपल्याला मिळतं इथे बघायला. तर जाऊयात पुढे. आणि बाजूला कलावंतींची रांग सुद्धा आहे, तर तेही बघा तुम्ही. तर मंडळी आपण पोचलोय खोपोलीला. तर आता पुढे आपण आता बघत पुढे जायचं. आपण आता ठरलं आपलं कसं बघायला गेलं तर गगनगिरी महाराजांचं प्रसाद जायचं आपल्याला. तर पहा या ब्लॉगमध्ये बंटी चॅनलला बोललं आहे याच्यावरती. बाकी आहे आकाश आणि माझा आहे सर्वेश. तर जाऊया पुढे मी तुम्हाला दाखवतो कसं काय ते. चला भेटूया पुढे. 6-7 हजारला करायची ना. एकविरा भाई, एकविरा सर खायला पाहिजे.
थंडीत जाऊया. गाडी पण का तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत म्हणजे मठात आतमध्ये. आता आम्ही जातोय वरती. तिथे हे आहे त्यांचं गुफा आहे. गुफा नाही समाज. स्टार्ट लागलं रे. अरे बंटी बोल ना. बाबा हा मी एडिट करेन चालेल. आम्ही आता वरतून जाऊन आलेलो आहोत. आमची माणसं आहे तिथे सगळी उभी. कसं वाटतंय पोरांनो? एकदम मस्त. तुम्हाला पडून कसं वाटतं विचार ना. काय कुठे पडला? ठीक आहे वरती पडला ना. बापरे. काकूला घेऊन पडला. काकूला घेऊन पडले. कक्कूला काकू काकू. ओके चला आता पुढे पुढे कुठे? पुढे आता अजून कुठला मठ आहे? स्वामी समर्थांचा. आता चला पळसदरीला. चला लेट्स गो. लेट्स गो बॉयज. चलो बाय. मंडळी आमचं झालेलं आहे आता सगळं हे म्हणजे इथे खोपोलीचं काम. आता आपण जाऊयात ते म्हणजे डायरेक्ट कर्जतला पळसदरीला. तिथे आपलं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे. तर तिथे पण जाऊयात आपण भेट देऊयात. आकाश आहे आपली माणसं पाठी आहे. 2 मॅप लावतात कसं जायचं ते बघताय. आता 11 वाजलेलं आहेत आमचं झालेलं आहे. आता जाऊया. चला येतो. नाही आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे पळसदरीला श्री स्वामी समर्थ मठ. इथे त्यांना भेट द्यायला एकदम आकाश जेवणाच्या लाईनीत एकदम फास्ट चालतोय. आकाश भूक लागली आहे ना तुला? माहिती आहे मला. लागली आहे ना? असतं. आकाश इथे काहीतरी बघतोय. काय बघतोय आकाश? काय घ्यायचंय? चंदन बोलत होतं की मम्मी बोलत होती की. ओके ओके. मग काय विचारलंस का की तिचं काय आहे काय असं? विचारतो ना. विचार लवकर. सर जे पाहिजे ते मिळतं ते. मंडळी हे होतं ते मठ. आम्ही गेलेलो पळसदरीला. तर आतमध्ये जेवणाची सोय असते म्हणजे महाप्रसाद असतोच दुपारी आणि आरती नंतर असतो. म्हणजे तर सुंदर असा परिसर आहे इथे. तुम्ही येऊ शकता नक्कीच. आणि जवळच आहे पळसदरीपासून. स्टेशनपासून लवकरच म्हणजे जवळच आहे. इथे येतात रिक्षा आणि कसं काय ते. आणि संडे असल्या कारणाने गर्दी आहे तशी बरीच. आता आम्ही निघालो आहोत सगळं करून. आता बघूयात कुठे पुढचा प्लॅन होतोय. मंडळी
बाजूलाच आहे सोनगिरी किल्ला बघू शकता. हा इथं झालं. हाड हाड